प्रभु यीशु मसीह के नाम में सभी को सलाम। मैं एक अध्याय बचाने वाला हूँ। आप ध्यान से सुनिए और आपको कोई दूसरी चीज सुनाई दे रही हो तो उस पर ध्यान मत दे। आता येशू तुमच्या जीवनाचा प्रभू आहे म्हणून जेव्हा मी येशूचे प्रभुत्व कबूल केले, हा विश्वास ठेवून की देवाने त्याला मेलेल्यातून उठवले, तुम्हास अनंत काळाचे जीवन मिळाले। तुमचा जन्म ख्रिस्तामध्ये झाला आणि ख्रिस्त तुमच्या मध्ये आला। आता तुमच्याकडे त्याचे जीवन, त्याचा स्वभाव आणि त्याचा आत्मा आहे। याचा अर्थ असा सुद्धा आहे की तुम्ही कधीही नरकात जाणार नाही, कारण येशू ख्रिस्त जगाला प्रकाश तुमच्या मध्ये राहत आहे। तो तुमच्या जागी अधिक नरकात गेला आणि नरकात शैतान आणि त्यांच्या अंधाराच्या शैतानाचा पराभव केला। कैलासपत्र त्याचा 2 अध्याय 15 वचन आहे। शांत बस। जेव्हा त्याने नरकात विजय मिळवला तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये होता, आणि त्याचप्रमाणे तुम्हाला नरक, पाप आणि मृत्यूवर विजय आहे। बायबल म्हणजे यात काही आश्चर्य नाही की प्रेम येथे परिपूर्ण केले आहे, जेणेकरून न्यायाच्या दिवशी आपल्याला न्यायाच्या दिवशी तुम्ही प्रभूला सामोरे जाण्यासाठी धैर्यशील असाल, कारण जसा तो आहे तसेच तुम्ही आहात। तो कसा आहे? तो नीतिमान आणि पवित्र आहे आणि तुम्हीही तसेच आहात। कैलासपत्र त्याचा 1 अध्याय 21 वचन 21 ते 22। म्हणते आणि तुम्ही त्याने मनद्वारे तुमचा त्याच्या दैहिक शरीरात स्वतःशी समेट केला आहे। तुम्हाला त्याची दृष्टीने पवित्र आणि निर्दोष आणि दोषरहित सादर करण्यासाठी कर्तृत्वास 5 अध्याय 21 वचन म्हणते, कारण त्याने त्याच्यामध्ये देवाचे नीतिमत्व बनावे हे त्याचे कार्य आहे। आपण यापैकी काहीही मागितले नाही। आपल्याला दैवी स्वभावाचे देव प्रकारचे सहकारी 2 पेत्र 1 अध्याय 4 वचन भागीदार बनविण्यास त्यांना आनंद झाला। 1 योहान 5 अध्याय 11 ते 12 वचन म्हणते, आणि ही साक्ष आहे, देवाने आपल्याला अंतःकरणाचे जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे। त्याला पुत्र आहे, त्याला जीवन आहे। जेव्हा तुम्ही येशूला तुमच्या जीवनाचा प्रभू बनवले तेव्हा त्याच्या दैवी जीवनाने तुमच्या मानवी जीवनाची जागा घेतली। त्याच्याप्रमाणे तुमच्यातही देवतेचे सेंद्रिय आणि अस्तित्वात्मक गुणधर्म आहे। तुम्ही देव वाहून नेणारे पात्र आहात।
तुम्ही असे एक आहात ज्याच्यामध्ये सर्व दैवत वसलेले आहे. बायबल येशूबद्दल म्हणते कारण कारण देवीची सर्व परिपूर्णता त्याची ठाई वास करते. कलीसिकरास पत्र 2 अध्याय 9 वचन. मग पुढचेच वचन म्हणते आणि तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण आहात. याचा अर्थ त्याच्याकडे जे आहे ते तुमच्याकडे आहे कारण तुम्ही त्याच्यासोबत संयुक्त वारस आहात. रोमकरास पत्र 8 अध्याय 17 वचन. तो जिथे आहे तिथे तुम्ही आहात. तुम्ही त्याच्याबरोबर वर्चस्व, महान वैभव, सामर्थ्य आणि अधिकाराच्या ठिकाणी विजयमान आहात. इफिसिकरास पत्र 2 अध्याय 6 वचन. तुम्ही सर्व गोष्टी करू शकता. फिलिपिकरास पत्र त्याचा 4 अध्याय आणि 13 वचन. कारण तुम्ही त्याच्या नावात आणि त्याच्या परिपूर्णतेत कार्य करता. 2 कोरिन्थीकरास पत्र त्याचा 3 अध्याय 5 वचन. या आणि बऱ्याच अधिक अशा वास्तविकात आहे कारण आता येशू तुमच्या जीवनाचा प्रभू आहे. धन्यवाद.